महाराष्ट्र राज्यामधील कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। अखेर आता कर्जमाफीची दुसरी यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। म्हणजे की तुम्हाला माहित आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वत्र शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळत नाही हे सर्वांना माहित आहे। आता आपण जास्त निकषांवर बोलणार नाही, परंतु आपण आता डायरेक्ट यादी बघणार आहोत। बघा, सरकारने आता दुसऱ्या यादीमध्ये टोटल 18 जिल्ह्यांचा समावेश केला आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये आता आपण हे 18 जिल्हे पाहून घेऊया। दुसऱ्या यादीमध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री साहेबांनी 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला होता। यामध्ये सरकारने सांगितलं होतं की शेतकरी बांधवांचा जो काय आम्ही शब्द दिला होता की आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार, 7/12 कोरा करणार, तर आम्ही शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये माफ करीत आहोत। परंतु तुम्हाला माहित आहे कित्येक आंदोलन झाली, त्यामुळे 2 अटी रद्द करण्यामध्ये आल्या। 2026-27 ची अट रद्द करण्यामध्ये आली होती आणि ज्या शेतकरी बांधवांना महात्मा फुले योजनेअंतर्गत माफी मिळाली त्या देखील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफीमध्ये पुन्हा एकदा सामावून घेण्यामध्ये आलं होतं। पण अशा प्रकारे शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जात होती आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहन ज्यांनी कर्जमाफी परतफेड केली किंवा ज्यांनी त्यांची कर्जमाफी नवी जुनी केली अशांना पण मिळणार आहे। आता बघा, तयारी पण 16 लाख शेतकरी पात्र या ठिकाणी अपात्र राहण्याची भीती आहे। आता शेतकरी बांधवांनो, आपण जास्त निकषांबद्दल बोलणार आहे, पण फक्त बोलणार आहे ते म्हणजे की जिल्ह्यांच्या यादीबाबत दुसरी यादी आता जाहीर झाली आणि या यादीमध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर जालना। या जिल्ह्यांमध्ये सध्या बँकांच्या बाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, कारण की शेतकरी बांधवांनो बघा, शेतकऱ्यांच्या याद्या आता जाहीर करण्यामध्ये आल्या आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की गोंधळून अजिबात जाऊ नका। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, ही योजना फक्त पीक कर्जासाठीच अवलंबून आहे, हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। बघा, तुम्ही जर मुदत कर्ज घेतला असेल ट्रॅक्टरसाठी, विहिरीसाठी, तर त्यासाठी ही योजना अजिबात लागू नाही, हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता शेतकरी बांधवांना पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या। बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील आता लाभ मिळणार आहे। जर तुमचे कर्ज थकीत असेल तर मग तुम्हाला 2 लाखाची माफी मिळणार आहे, असं आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे शेतकरी बांधवांनो। तर बघा, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। नवीन काही अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट पाहायला मिळत राहील।